कोल्हापूर महानगरपालिकेत जागा वाटपाबाबत महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे। काँग्रेस आणि शिवसेनेला आज सायंकाळचा अल्टिमेटम देण्यात आला। शिवसेनेसोबत एकमत केलं असलं तरी राष्ट्रवादीला जागा वाटपाबाबत डावललं असल्याचा राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून संताप व्यक्त करण्यात आला। गेले 15 दिवस जागा वाटपांबाबत चर्चा सुरू आहे। आम्ही आमचा सगळा रिपोर्ट त्यांना दिलाय। आमदार सतेज पाटील यांच्याशी चर्चा, वाटपाबाबत बैठक देखील झाली। आमच्या वरिष्ठांशी देखील कोल्हापूर महानगरपालिकेतील जागांबाबत चर्चा झालेली। आमचा 14 जागांबाबत महाविकास आघाडीकडे प्रस्ताव आहे, पण या सगळ्यावर कोणतंही समाधानकारक असं उत्तर मिळालेलं नाही। त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गट नाराज आहे, अशी प्रतिक्रिया जिल्हाध्यक्ष व्ही पाटील यांनी दिली आहे। ते गेले 15 दिवस त्या जागा वाटपाबद्दल चर्चा आमच्या आघाडीचे नेतृत्व बंटी पाटील यांच्याबरोबर आमची झालेली आहे। त्यांना आमचा किती लोक पाहिजेत, काय पाहिजे त्याच्याबद्दल आम्ही त्यांना पूर्णपणे रिपोर्ट पण दिलेला होता। त्यामध्ये त्यांना प्रत्येक मतदार आर.के. साहेबांनी एकदा पत्रकार परिषदेतून सांगितलं होतं की प्रत्येक मतदारसंघामध्ये आम्हाला एक उमेदवार पाहिजे। अशा पद्धतीने आम्ही त्यांना प्रस्ताव सगळा दिला होता। प्रस्ताव नावासकट आम्ही दिला होता, कुठल्या कॅटेगरी मधला काय द्यायचा त्याच्याबद्दल सगळं आम्ही दिलं। त्यानंतर त्यांच्याबरोबर 2 ते 3 वेळा मिटिंग पण झाल्या। त्यामध्ये मग असं करूया तसं करूया, ह्याच्यामध्ये असा प्रॉब्लेम आहे तसा, हे 2-3 वेळा बंटी साहेबांच्या झालं। त्यांचे काही लोक सगळं आमच्याबरोबर इथं चर्चा करायला आलेत। काही लोक तिकडे पण चर्चा आमच्याबरोबर इथं करायला आलेत। त्या लोकांची आम्ही चर्चा केल्यानंतर बंटी साहेब तिकडनं अधिवेशनावरून आल्यानंतर त्यांच्याबरोबर सगळं आमची चर्चा झाली। परंतु त्यानंतर कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद न देता काही ते पेपरमध्ये ज्यावेळी आम्ही बातम्या वाचल्या की 2 आणि 3 आणि ते असं ज्या पद्धतीने आलं, त्यावेळी आम्हाला पूर्ण विचार करावा लागला। बरं, याच्याबद्दल मी माझ्या लेवललाच बोललो असायला भाग नाही आहे। आमचे राज्य लेवलचे नेतृत्व जयंत पाटील साहेब, आम्ही त्यांना पण आम्ही याच्याबद्दल माहिती दिली। ते पण स्वतः बंटी साहेबांशी बोलले आणि त्यांना बसून बंटी साहेबांच्या मला पाठवून दिलं जयंत पाटील साहेबांनी की मी सगळं त्यांना बोललेलो आहे आणि तुम्ही जाऊन उद्या भेटा। दुसऱ्या दिवशी मी जाऊन भेटलो, मी आणि रोहित पाटील साहेब आम्ही भेटलो आणि त्यांना दाखवलं की बाबा आम्ही कमीत कमी बाबा या 14 सीटचा आम्हाला तुम्ही फायनल करा, आम्ही त्याच्यामध्ये समाधानी आहोत आणि तुम्ही त्याप्रमाणे करा। असं शेवटचं त्यांना अल्टिमेट दिल्यानंतर त्यांनी त्याच्यामध्ये असमर्थता दाखवली। ज्या पद्धतीनं आर.के. साहेबांच्या उमेदवाराच्या बाबतीत गेले 50 वर्ष आर.के. साहेब तिथं काम करतायत आणि त्यांचं सातत्य आहे। त्या ठिकाणी सुद्धा एखादा शब्द टाकायसाठी, आर.के. साहेबांच्या बोलायसाठी किंवा आर.के. साहेब असा प्रॉब्लेम आहे किंवा त्यांना बोलवून सांगणं, कन्व्हिन्स करणं गरजेचं होतं, तर परस्पर बाहेरचे उमेदवार तिथे दिले। हे सर्वात मोठं आमच्या पक्षाचं नाराजी आहे आणि त्या नाराजीसाठी आम्ही कोणत्याही परिस्थितीत आमची जी आता जी निवडून येणार आहेत, काल आमची मुलाखती झाल्या, त्या लोकांच्या मध्ये एवढ्या भावना तीव्र आहेत की तुम्ही काही करा, फक्त आम्हाला एबी फॉर्म द्या, आम्ही लढणार म्हणजे लढणार। तुम्हाला कुठल्याही प्रकारचं आमच्याकडे आज वेगळ्या पद्धतीने मागणी झाली होती की तुमच्या उमेदवाराकडे आर्थिक बळ नाही, तुमच्या उमेदवाराकडे हे नाही, अशा पद्धतीचं कधी हे करून उमेदवारी दाबायचं आणि पक्षाला दाबायचा प्रयत्न करत होते। तरी सुद्धा आमच्या उमेदवारांनी लोकांनी सांगितले की आम्ही आमच्या ताकदीने आम्ही लढणार, तर तुम्ही आम्हाला कुठल्याही पद्धतीचं आम्ही याच्यामध्ये मागे घेणार नाही। त्यामुळे कालची आमची मुलाखत झालेली आहे। काल त्यांनी पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी सुद्धा आम्हाला कुठल्याही प्रकारचे विचारलं नाही। आघाडीची उमेदवार पत्रकार परिषद होती, आघाडीचं पाहिलं तर आमचा निर्णय राहिला, ठीक आहे, आमचा निर्णय नंतर झाला असता, परंतु आघाडीला सुद्धा त्यांनी त्यावेळी कालच्या पत्रकार परिषदेत बोलवलं नाही। म्हणून आज आम्ही निर्णय आपण सगळ्यांना विनंती करायचं केलेलं आहे की आजच्या दिवस त्यांना आम्ही अल्टरनेटिव्ह वेळ देतोय, नाही तर उद्या आम्हाला काही जे पर्याय असतील ते अपक्ष राजकीय आघाडीचे असतील, कुठले पर्याय असतील ते पर्यायाला आम्ही सामोरं जाणार आहे। कोल्हापुरात पुन्हा एकदा मग झाला नाही तर मग तुम्ही राष्ट्रवादी अजित पवार गटासोबत या ठिकाणी जाणार का किंवा महायुतीबरोबर जाणार? महायुतीचा प्रश्न नाही, दुसरे पर्याय भरपूर आहेत, त्याबद्दल आणि अपक्ष नाही तर एक अकेला चलो, त्याच्यामध्ये अकेला चलो, त्यामध्ये इतर पर्याय जे 1-2 आहेत ते आमच्या संपर्कामध्ये आहेत। त्या संपर्कामध्ये त्या लोकांची आम्ही चर्चा करून उद्या ठरवणार। राज्यात अनेक ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले, जसं पिंपरी चिंचवड असेल, पुणे असेल, तसं कोल्हापुरात देखील आला तर प्रस्तावालाच आम्ही वी आर हॅपी, नो प्रॉब्लेम, आम्हाला प्रॉब्लेम नाही। आज सतीश पाटलांना इंडिया आघाडीला पहिलं फर्स्ट प्रायोरिटी, इंडिया आघाडीचं आज संध्याकाळी त्यांनी काही त्याच्यामध्ये सेटलमेंट नाही केलं तर मग उद्या जे 2-3 पर्याय आहेत त्या पर्यायामध्ये आम्ही करा, नाही तर मग अकेला चलो। आपल्याला विचारणा झाली
नक्की आम्ही पाहिलं नाही, आता पर्यायच नाही, म्हणजे आम्ही पर्याय करणार तयार आहे. पर्याय आमच्याकडे भरपूर आहेत. आताच्या सद्यस्थितीला बरेचसे पर्याय आमच्याकडे आहेत, पण इंडिया आघाडीचे आम्ही घटक पक्ष आहोत. पहिला प्रेफरन्स तिथं असेल आणि नंतर पुढे काय होतंय, आजच्या संध्याकाळच्या अल्टिमेटम पर्यंत काय होतंय बघणार आणि नंतर पुढे मग निर्णय घेणार. समविचारी पक्ष म्हटला तर मग अजित पवार गटच हा समविचारी आपल्या पक्षासोबतचा आहे, तर तुम्ही त्याला जास्त मग फर्स्ट पेपरला तर कसं त्यांची परिस्थिती काय अजून माहित नाही. त्यांचं काल पेपरला आले की त्यांचे 33-33-15 फायनल झाले, त्यामुळे ते बाहेर पडतील की नाही याची हे नाही ना. म्हणजे एकावरतीच अवलंबून राहण्यापेक्षा आम्ही आमची स्वतःची तयारी आज आम्ही 25-30 नावाची केलेली आहे, त्या तयारीला लागलेलो आहे. त्यामध्ये तिसरी आघाडी सुद्धा होईल. तिसरी आघाडीच्या प्लॅनिंग आम्ही आप आहे किंवा जनस्वाद आहे, वंचित आहे, आघाडी तिसरी आघाडी होऊ शकते. आम्ही समविचारांची पण अनेक ठिकाणी असं झालं की दुसरीकडे जाऊन दरवाजा स्वतःहून काही लोक परत आलेले आहेत आणि ती उमेदवारी मागतात. मग कितपत योग्य म्हणायचं, कारण तुमच्यात राष्ट्रवादीमध्ये अनेक जण तिकडे त्या बाजूला गेलेले नाही गेलेले, त्यांचा विषय आम्ही विषय करायचा नाही. आता माझ्याकडे पहिल्या दिवसापासून जे आहेत तेच उमेदवार आम्ही त्यांच्या उमेदवारावरतीच आम्ही चर्चा करतोय. पहिल्या दिवसापासून जे उमेदवार आहेत त्यांच्याबरोबर चर्चा करतोय आम्ही. किती जणांची मागणी होती, 14 जागावर तुम्ही समजुता करायला तयार झाला. आज आम्ही 30-35 लोकांची आम्ही मुलाखत झाल्या आहेत, पैसे पण म्हणून आम्ही घेऊन घेतलेले आहेत. एखादा नवरा द्यायला नाही तर मिसेसला द्या असं 2 होतं ना, त्यामुळे ती 30-35 लोकांचे होते. तर 21 लोकांना आम्ही हे केलं होतं की प्रत्येक जामण्यावर एक मिळावं म्हणून. तर तो कॉम्प्रोमाइज करत आम्ही कधी 13-14 वरती आलो. त्यांनी किती म्हटलं तुम्हाला, किती देतो असं सांगितलं? त्या आमच्यापर्यंत काही चर्चा नाही की बाहेर पेपरमध्ये तुम्ही त्याच्या 2 आणि 3 आणि 4 असं खेळ खंडोबा चाललाय, तर तो कुठं तर थांबला पाहिजे ना. म्हणून आज ती शेवटची अल्टिमेट आम्ही देत आहे. आमच्यापर्यंत त्यांनी काही सांगितलेलं नाही असं करतो तसं करतो. कॉमेंट्स नाही तशी चर्चा झाली नाही. हा नाही म्हणजे एवढंच देतो तेवढं हा चर्चा झालेली नाही. आम्ही शेवटची अल्टिमेट देऊन आलेलो आहे मी स्वतः. आणि अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा.